नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आता आलो आहे उलवेमध्ये आणि उलवेमध्ये हा सेक्टर 6 आहे. तर मी इकडचा एक सॅम्पल फ्लॅट दाखवतो आणि इकडे हा EWSची बिल्डिंग आहे पूर्ण. आम्ही एक मालकसोबत आहे, इकडचा फ्लॅटचा मालक आहे त्याच्यासोबत आहे. तुम्हाला मी पहिला तर एक फ्लॅटचा ओव्हरव्ह्यू दाखवतो कसं आहे. तर हा एक झाला 60604. हा असा एंट्रन्स आहे आणि मी आता आतमध्ये जातो आहे. तर हा झाला हॉल. तर हॉल तुम्ही बघू शकता. तर सेक्टर 28 सारखंच आहे, हॉलची साईज पण तेवढंच आहे. आणि मी आता लेफ्ट साईडला हा एक असा बेडरूम आहे आणि माझ्यासमोर खिडकी आहे. खिडकी पण हां गॅलरीसारखा बनवला आहे. आणि तो काय आहे, तो आपला वो आहे ना, अटल सेतू आहे ना बाहेर. बाकी असं आहे. बाकी वरती एक शेल्फ दिला आहे तिकडे आणि इथे एक स्लॉट दिला आहे कपाटसाठी. हां खिडकीच्या बाजूला हे सिडकोचा स्टँडर्ड आणि खाली पण दिला आहे कपाटसाठी एक स्लॉट. ते जरा स्टँडर्ड आहे, वरती पण दिलं आहे. बाकी स्विचमध्ये तर इथे नॉर्मल स्विच आहे 6 एम्पियरचा. TV साठी मला वाटतं दिलं आहे आणि इथे एक केबलसाठी पण दिलं आहे. त्याच्यानंतर इथे पण नॉर्मल स्विचेस आहे आणि हे खाली दिलं आहे इथे. बाकीच्या फ्लॅटमध्ये आम्ही बघितलं असेल की वरती दिलेलं आहे, पण इथे सगळे सब खाली दिलेलं आहे. हे बेडरूममध्ये. आणि हॉलमध्ये इथे नॉर्मल स्विचेस आहे खाली, सर्व खालीच दिलेलं आहे सर्व स्विचेस. इथे पण एक खाली स्विच दिलेला आहे, केबलसाठी पण दिलं आहे. हा एक नॉर्मल स्विच आहे. हा जस्ट दरवाजाच्या बाजूला पण एक नॉर्मल स्विच आहे आणि एक मेन बॉक्स तिकडे वरती आहे. त्याच्यानंतर जस्ट राईट साईडला किचन आणि वॉशरूम, टॉयलेट हे सगळे. तर हा झाला. इथे पण बाहेर स्विचेस आहे, नॉर्मल स्विचेस दिला आहे इथे पण. आणि मला वाटतं की हीटरसाठी दिलं आहे. हे झाला टॉयलेट. एस्थेटिकली चांगला बनवला आहे, टाईल्स वगैरे चांगला लावला आहे, मस्त बनवला आहे. साईज ठीक आहे, साईज एवढंच असतो EWSमध्ये. बरोबर आहे, एकदम भारी बनवलं आहे. आणि WC आहे, इंडियन नाही आहे. त्याच्यानंतर हा बाथरूम आहे. बाथरूममध्ये पण शॉवर वगैरे दिलेला आहे आणि वरती तो एक सॉकेट दिला आहे हीटरसाठी. बाकी हे सर्व नॉर्मल आहे, आपला टॅब वगैरे. त्याच्यानंतर इथे वॉश बेसिन आहे, एक छोटा हँड वॉश बेसिन. किचन एल शेपमध्ये आहे आणि किचनच्या वरती पण एक शेल्फ लावला आहे आणि इथे पण स्विचेस वगैरे दिला आहे. हां नॉर्मल स्विचेस. बाकी इथे पण एक 16 एम्पियरचा लावला आहे. एक 16 एम्पियर स्विच इथे पण लावलेला आहे. 16 एम्पियरचा स्विच तिकडे वाटतं नाही दिला आहे का, एससाठी दिला असेल. एक बेडरूममध्ये देतात नाही दिला. हे काय दिला आहे ना इथे. हा एक स्विच आहे, हा 16 एम्पियरचा स्विच आहे. हा याच्यासाठी दिला आहे. आणि मित्रांनो माझ्यासोबत हा घरचा मालक आहे. तर हा कधीचा लॉटरी आहे आणि बाकी काय इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याकडून घेऊ आपण. पहिलं तर साहेब तुमचं नाव वगैरे सांगा. माझं नाव देवेंद्र किशोर हांडे. हे घ्या मायकून सांगा. माझं नाव देवेंद्र किशोर हांडे आहे. ही रूम माझ्या मुलाला लागलेली आहे. माझ्या मुलाचं नाव दर्शन देवेंद्र हांडे. ही दिवाळी लॉटरी 2022ची आणि ही रूम आम्हाला पोझिशन फेब्रुवारीमध्ये मिळाले. फेब्रुवारी 2025ला मला मिळाले पोझिशन. लॉटरी कधीच आहे? लॉटरी 2022. आणि कितीला झालं हे? कितीला आहे? टोटल 30 लाख रुपये गेले आमच्या आतापर्यंत. हां सर्व घेऊन म्हणजे स्टॅम्प वगैरे सगळं टोटल. ठीक आहे. आणि एरिया किती आहे? हा एरिया 293 आहे. 293. हां 293. अजून काय काय फॅसिलिटी आहे तुम्हाला? काय काय सांगितलं असेल? काय काय फॅसिलिटी आहे? खाली गार्डन आहे, कम्युनिटी हॉल आहे आणि स्टेशनच्या जवळ आहे एकदम आम्हाला. एकदम बामणडोगरी रेल्वे स्टेशन जवळ आहे. हां सेक्टर 6 प्लॉट नंबर 2. हां हा पण एकदम फ्लॅट एकदम भारी बनवला आहे आणि एस्थेटिकली कलर वगैरे चांगला मारला आहे. ग्रे कलर दिलेला आहे. हे आमच्यासारखंच नाही आहे, म्हणजे भारू एकदम एस्थेटिकली भारी बनवलं आहे. त्या साईडला पण फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता. फिनिशिंग पण चांगला दिलेला तिकडे आणि सरमायका वगैरे लावला आहे डोरला.
हे बघा डोरला सरमायका वगैरे लावलं आहे भारी एकदम. आणि हे बनवला कोणी शिर्केचा आहे ना? पण हा इथे चांगला बनवला आहे एस्थेटिक. LNTने बनवला आहे ना, म्हणून बोलते एवढा चांगला कसं दिलं आहे. बघा ह्या इथे फिनिशिंग चांगला मारला आहे की इथे सरमायका लावला आहे आणि प्रॉपर फिटिंगवाला चांगला केला आहे. कलर पण चांगला मारला आहे ह्या लोकांनी. स्विचेस वगैरे पण चांगला दिला आहे एकदम. मला पहिला वाटला ना नाही दिला आहे 16 एम्पियरचा, पण दिला आहे लोकांनी. पण हा एकदम चांगला पोर्टेबल लावला आहे स्विचेस वगैरे. आणि इथे गॅलरी बघा कसं आहे, गॅलरी टाईप म्हणजे विंडो पण आहे आणि गॅलरीसारखं पण दिसतो आहे हा. आणि त्या साईडला बाहेर बघा, बाहेर गार्डन वगैरे आहे आणि कम्युनिटी हॉल आहे. आणि त्या साईडला बॅडमिंटन कोर्ट पण आहे ना, बॅडमिंटन कोर्ट पण आहे. तर खाली जाऊन दाखवतो तुम्हाला कसा काय. आणि ताबा मिळाला सगळ्यांना, सगळ्यांना या प्लॉटला एकच कम्युनिटी हॉल, तिकडला वेगळा कम्युनिटी हॉल. अच्छा, पण ताबा सगळ्यांना मिळाला का? ताबा सगळ्यांना मिळाला. ओके, सगळ्यांना मिळाला. किती बिल्डिंग आहे टोटल इथे? टोटल 43 बिल्डिंग आहे. 43 बिल्डिंग. 43. आणि किती नाही, इथे 23 ते 43 आहे आणि तिथे 1 ते 22 आहे. 1 ते 22 कोणता दुसरा? आपण माझी गेट भेटलं तिथे. हा सेक्टर 6 आहे. आणि तो कोणता सेक्टर 6 आहे. हा प्लॉट नंबर 2 आहे. प्लॉट नंबर 2 आहे. आणि हा फेज 1 आहे. फेज 1 हा फेज 1 आणि तो फेज 2 आहे. फेज 2 आहे. फेज 2 मध्ये नाही मिळाला ताबा. नाही मिळाला. पण सेम बिल्डिंग असेल ना, सेम कन्स्ट्रक्शन बनवलं आहे ना. सेम. आणि लॉक वगैरे पण इथे एकदम स्टँडर्ड लॉक दिला आहे मस्त एकदम प्रीमियम सारखा. आमच्यासारखा लॉक नाही, आमच्यासारखा मोठा लॉक लावला आहे आता. एकदम एकदम बेकार दिसतोय तो लॉक. लॉक भारी बनवला आहे ना, म्हणजे पूर्ण दरवाजामध्ये फिट केलं आहे. आणि इथे पण सरमायका वगैरे लावलं आहे का? नाही, सरमायका लावला. हां, आम्हाला नाही लावून दिला सरमायका वगैरे. आणि डोरमध्ये पण बघा सरमायका वगैरे लावून दिला आहे चांगला एकदम. नाही, LNTचं काम पण चांगलं आहे, क्वालिटी वर्क आहे. बाहेर पण चांगला बनवून दिला एकदम. असा नंबर प्लेट लावला आहे. आणि फ्रेमला बघा पॉलिशिंग वगैरे करून दिला आहे चांगला. बाकी बाहेरच्या लिफ्ट 3 दिला आहे ना. एक एमर्जन्सी लिफ्ट असेल, एक 2 लिफ्ट झाला इथे. म्हणजे एक स्ट्रेचर लिफ्ट असेल ना, मोठा लिफ्ट असेल एक. हा एक स्ट्रेचर लिफ्ट आहे, मोठा लिफ्ट आहे वाटतं ना. आणि मित्रांनो तुम्ही हे पण बघू शकता, लिफ्टमध्ये बघा कॅमेरा लावलेला आहे. CCTV कॅमेरा लावून दिला आहे इथे. आणि शिन्नरचा लिफ्ट आहे. हां, ठीक आहे. बाकी 1 फ्लोअरवरती किती आहे फ्लॅट आहे? 1 2 3 4 8 फ्लॅट आहे ना. 8 फ्लॅट आहे. भारी बनवलं आहे. हे 2 लिफ्ट आहे, अजून आतमध्ये ना एक. हा एक एमर्जन्सी लिफ्ट असेल ना इथे. एक लिफ्ट आहे ना एमर्जन्सी लिफ्ट. हां, आणि फायर एक्झिट आहे हा इथे. हे पण बरोबर बनवून दिलं आहे. हे आम्हाला फालतूमध्ये मोठा साईजचा बनवून दिला आहे. हे बरोबर आहे साईज. आम्हाला एवढा मोठा बनवून दिला. हा साईज आहे ना, तर अजून 1 फूट जास्त आहे. हे बरोबर इथे युटिलाइज केला जागा. नाही, जागाचा युटिलाइज चांगला केला इथे. आणि लिफ्टचा पण जागा नाही, हे पण मोठा दिला आम्हाला फालतूमध्ये, काही गरज नव्हती आम्हाला. हा बघा इथं 2 दिला ना, ह्या साईडला पण आहे एमर्जन्सी एक्झिट. हे बरोबर साईजचा बनवून दिलं आहे. आम्हाला काय केलं, घर छोटा बनवून दिलं आहे, बाहेरचं मोठा बनवून दिला आहे, असं केलं आहे. नाही, LNTचं काम पण छान आहे. आणि बाहेर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे टाईल्स वगैरे लावलं आहे. हां, बाहेर खाली पण टाईल्स आहेत प्रॉपर एकदम फिनिशिंग काम केलेलं आहे इथे LNTने. काम तर भारी झालं आहे. फायर अलार्म आहे ना. हां, इथं स्टँडर्ड आहे फायर अलार्मचं. आमच्या इथे पण दिलं आहे एक. इथं फायर अलार्म आहे. नाही, काम छान केलं आहे. तुम्ही लकी आहात, तुम्हाला इथे घर भेटलं आहे. आणि आतमध्ये पण त्या लोकांनी केबल दिलेलं आहे. इथे बाहेर पण दिला आहे. हे केबल कनेक्शन आहे, म्हणजे ह्याच्या थ्रू तुम्ही ना डिशवर लावू शकता. वायफाय केबल तुम्ही लावू शकता. काय, कारण की काय ना, आता पूर्ण सिडकोने केबललेस केलं आहे. बाहेर केबल एक पण दिसायला नाही पाहिजे. तुम्हाला वायफाय पण घ्यायचं असेल ना, ह्याच्या थ्रू घ्यावं लागेल. वायफाय आणि TV कनेक्शन वगैरे सर्व. बाकी मित्रांनो, हे होता सॅम्पल फ्लॅट बामणडोंगरीमध्ये. बामणडोंगरी उडवे आहे ना, बामणडोंगरी सेम झाला ना ते नाव.
उल्वे नोड आहे रामनगरी एरिया. अच्छा उल्वे नोड आहे. सेक्टर 6 फेस 1 आहे, फेस 1. ठीक आहे. तर सॅम्पल फ्लॅट आणि तिकडचा सेमच असेल ना. बाकी तुम्हाला मित्रांनो बाहेरचा पण परिसर दाखवतो कसा आहे. बाहेरच्या खाली जाऊन दाखवतो, थोडा वॉक वगैरे करतो थोडासा मी. पाणी व्यवस्थित आहे ना. कसं टाकी दिला का वरती. पाणी तर आहे ना चांगलं इथे. पाणी तर आहे. 24 तास सांगितलं आहे का पाणी. हा इथे पाणीचा इश्यू नाही आहे बामणनगरीमध्ये. अच्छा हा कनेक्शन नाही खाली असेल तो ह्याच्यासाठी लावला आहे आपला. हा नाही आरो वॉटरसाठी लावला आहे. एक आरो वॉटरसाठी दिला आहे ना. नाही पाणीचं तर इथे दरवाजा वगैरे पण चांगला दिला आहे इथे. आमचं कसं होतं ना माहिती आहे फिनिशिंग वगैरे ना हे दार वगैरे लागत नव्हता बरोबर. अच्छा हे आता कसं दिलं आहे हे स्विच. हां हे लॉक दिलं आहे बघा. टॉयलेटला पण हे लॉक दिलं आहे चांगला. तुम्ही हे ओपन करू शकता, बंद करू शकता. आणि चावी पण दिला आहे का. चावी नाही दिला आहे ना. पण बाकी तर ठीक आहे. आम्हाला नॉर्मल असा कडीसारखा दिला आहे तो. तुम्हाला कडी चावी नाही छान बनवून दिला आहे. LNTने काम छान केलं आहे. ते पण याच्यासारखं नसेल, तो खराब क्वालिटी असेल. नाही भारी बनवून दिलं आहे. सेम आहे, सेम एरिया का. हे तुम्ही मित्रांनो हे बघू शकता हँडल कसं एकदम प्रीमियम वाटतं. आपण लॉक पण एकदम प्रीमियम लॉक लावला. हां पाठीमागे पण ते सेम असा हँडल दिला आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचा. हे सर्व प्रीमियम क्वालिटीचा लावला आहे. नाही फिनिशिंग मला चांगलं आहे. हे पण चांगलं हे बॉक्स तर हां ती बॉक्स तर हे आम्हाला पण दिलं जातं सेम. हे ते मेन स्विच बॉक्स आहे असं आहे. हे मेन स्विच बॉक्स आहे. हे तर ठीक आहे आम्हाला पण दिलं फॉर्म. पण हे प्रीमियम क्वालिटीमध्ये सुद्धा बनवून दिलं आहे LNTने. वरती तो पंखासाठी ठेवला ना. नाही फिनिशिंग चांगलं आहे. तर माहिती पडत तुम्हाला तर जास्त काम करायचं गरज नाही इंटेरियरवरती. छान दिसतं. मला बाहेर पण एकदम मी आश्चर्य आहे की बाहेर पण एवढा छान बनवून दिला आहे. एकदम टायर वगैरे लावला आहे बाहेर. एकदम शायनिंग मारतो एकदम. 8 फ्लॅट आहे ना. त्या साईडला 4 आहे. बाकी मित्रांनो तुम्हाला मी लिफ्ट दाखवतो. लिफ्टने जाऊ पण थोडा. बाकी हा स्ट्रेचर लिफ्ट आहे आणि स्ट्रेचर लिफ्टमध्ये बघा इथे कॅमेरा लावलेला आहे. CCTV कॅमेरा पण दिला आहे. इथे पण लावला आहे, बाहेर पण आहे. बाहेर पण लावून दिला आहे. गेटला दिला आहे. एवढा दिलाय बस झाला. आम्हाला काहीच नाही दिलंय. काय माहिती दिलंय काय बनवून दिलंय. हे जरा कॅमेरावर ॲटलीस्ट दिलंय ते लावणं नसतं. हे बघा मित्रांनो इथे मेन एंट्रन्सला कॅमेरा आहे. जे आतमध्ये एंट्रन्स आहे त्याला पण कॅमेरा लावलेला आहे. CCTV कॅमेरा. आणि कंट्रोल कुठे आहे. हॉल कशासाठी दिलाय. 2 दिलाय का. आणि मित्रांनो हा असा एक हॉल दिलाय ऑफिस रूम सारखा. एक त्या साईडला पण हॉल आहे. असं 2 दिलाय का. मस्त. प्रत्येक बिल्डिंगला दिलं असं. बाकी मित्रांनो जस्ट बाहेर आलो आहे. तर मी बाहेर तुम्ही बघू शकता कसं आहे इकडचा परिसर. आणि या साईडला मीटर बॉक्स लावला आहे.